गौण खनिज वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाने मंडळ अधिकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी रात्री 12:30 वाजता घडली। काल दिनांक 16/1/2020 रोजी आमचे दिनांक 1 ऑक्टोबर पासून अवैध गौण खनिजावर कारवाई करण्यासाठी पथक गठीत केले आहे। त्या अनुषंगाने पथक प्रमुख आमचे मंडळ अधिकारी श्री देशमुख व त्यांच्यासोबत तलाठी श्री सुरेश राठोड आणि कोतवाल अर्जुन वारुका व आपल्या शासकीय वाहनाचे ड्रायव्हर असे 4 लोक अवैध गौण खनिजावर कारवाई करण्यासाठी गेले असता मोरगाव दिग्रस मार्गे एका गाडीचा पाठलाग करत गेले ते। त्यानंतर त्यांनी लांजूड मार्गे त्या गाडीला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्या गाडीवाल्याने कोणी इरफान म्हणून माटरगावचा या व्यक्तीनं ती गाडी 2 बऱ्याचशी हायड्रोलिक केली आणि हायड्रोलिक केल्यानंतर त्यांनी ते सदर वाहन त्यांचं रेतीचं जे होतं ते खाली केल्यानंतर गाडीवर आणण्याचा आणि मंडळ अधिकाऱ्यांना किंवा संबंधित शासकीय गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून ते नंतर पळून निघून गेले। त्यांच्या विरुद्ध जलम पोलीस स्टेशनला एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे आणि हे आताचा हा जो प्रकार आहे हा दुसऱ्यांदा घडला। याच्यापूर्वी आम्ही खासगी वाहनाने अवैध वाळूवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता तेव्हा सुद्धा त्या गाडीवर आणि त्या ड्रायव्हरवरती हल्ला करण्यात आला आहे। त्याच्याविरुद्ध सुद्धा 353 आम्ही दाखल केलेला आहे। या प्रकरणी मंडळ अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली असून टिप्पर चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलाव झाला नसतानाही नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी गौण खनिजाची चोरी होते आहे। त्यामुळे शेगाव तहसीलदारांनी रात्रीच्या वेळी पथके नेमून गौण खनिजाचे रक्षण करण्याची जबाबदारी मंडळ अधिकारी व तलाठ्यांवर सोपवली आहे। गुरुवारी रात्री माटरगावचे मंडलाधिकारी संजय बापूराव देशमुख हे ड्युटीवर असताना त्यांना काही टिप्पर गौण खनिज घेऊन जाताना आढळून आले। त्यामुळे त्यांनी पाठलाग करत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित टिप्पर चालकाने तहसीलच्या गाडीचा अपघात घडवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। तहसीलच्या वाहनाचे चालक संतोष भाकरे यांनी समयसूचकता साधत गाडी बाजूला घेतली, त्यामुळे अपघात होण्यापासून टळला। या प्रकरणी संजय देशमुख यांनी जलम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। महिनाभरातील ही 4थी घटना असून गौण खनिज चोरी रोखण्यासाठी ड्युटीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची देखील ही 4थी घटना आहे। यापूर्वी देखील पोलीस स्टेशनला व जिल्हा प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत। शिवाय 6 वर्षांअगोदर शेगावचे माजी तहसीलदार गणेश पवार यांच्यावरही वाळू माफियाने हल्ला केला होता। त्यांनी सुद्धा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, पण आजही हल्लेखोर अदबातच आहे हे महत्त्वाचं। 3 दिवसाअगोदर आम्ही एक बातमी दाखवली होती की बुलढाणा जिल्ह्यातून कशा प्रकारे वाळूची तस्करी होते। त्या बातमीचा एक दखल घेत तहसीलदार साहेबांनी एक चमू निर्माण केलं होतं आणि काल जेव्हा ती चमू माटरगाव शिवारामध्ये फिरायला गेली असती त्यावेळेस त्यांच्यावर काही वाळू माफियांनी हल्ला केला आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा या भ्याड हल्ल्याचा आमच्या चॅनलतर्फे निषेध करतो। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।